नमस्कार मैत्रिणो, आजच्या रेसिपीमध्ये आपण बघितलेलं आहे साबुदाणा आणि बटाट्याचे फळे पापड. तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून आता इथं आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे. तर इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतला, त्याच्या निम्म आपल्याला पाणी घालून रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे. पाणी आपल्याला गरम करूनच घालायचं आहे. छान असं सकाळी भिजल्यावर बघू शकता मस्त भिजलेलं आहे. आता इथं अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथं मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटे पण शिजवून घेतलेले आहेत. शिजून झाल्यावर त्याने साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यावर इथं आता चवीनुसार मिरची आणि मीठ घ्यायची आहे. इथं आता बटाटे मी आता मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेते. तर मॅश झाल्यावर आपल्याला बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये थोडं गरम पाणी घालून छान असं फिरवायचं आहे. तर फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून झाल्यावर आपल्याला त्याच्यात चवीनुसार मिरची आणि मीठ घालायचं आहे. मिरची आणि मीठ घालून झाल्यावर आपल्याला उन्हात अशा पापड्या आहेत ते वाळत घालायचे आहेत. तर इथं आपल्याला कडकडीत असं उन्हामध्ये ह्या 2 दिवस वाळवून घ्यायचे आहेत. इथं आपल्या पापड्या आता तयार झालेल्या आहेत. 2 दिवस झालेले आहे. सबस्क्राईब करा.